नमस्कार, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुरक्कू. त्याला तुम्ही तांदळाची चकली पण म्हणू शकता. हा एक साऊथ इंडियन स्नॅक्सचा प्रकार आहे, जे की लहान मोठे आवडीनं खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ 4 वाट्या घेतलं. त्याच वाटीनं ज्या वाटीनं 1 वाटी डाळ घेतली, मीठ, काळे तीळ, थोडासा ओवा, हिंग आणि साजूक तूप घेतलं. सर्वप्रथम आपल्याला डाळ शिजवायला टाकायची आहे. त्यासाठी मी डाळ स्वच्छ धुवून घेले. कुकरमध्ये लावायची डाळ, स्वच्छ धुवून घ्यायची डाळ. त्यानंतर कुकरमध्ये डाळ टाकायची धुवून. त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकायचं. त्यामध्ये झाकण लावून घ्यायचं आणि याच्या 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरच्या. त्यानंतर अशा प्रकारे बघा मी शिजवून घेतली डाळ. त्याला रवीनं चांगलं मॅश करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी काही राहिल्या नाही पाहिजे. अशी आपल्याला पूर्ण चांगली डाळ शिजवून घ्यायची. घेतलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, आपल्याला हवं तेवढं. त्यानंतर 1 चमचा ओवा टाकायचा. त्यामध्ये 1 चमचा काळे तीळ टाकायचे, थोडासा हिंग टाकायचा चवीपुरता. त्यानंतर साजूक तूप टाकायचं. त्यामध्ये मी तूप गरम करून घेतलं. हवं तर तुम्ही तेल पण टाकू शकता त्यामध्ये. मग चांगल्या प्रकारे असं पूर्ण कालवून घ्यायचं ते अशा प्रकारे. त्यानंतर जी डाळ शिजून घेतली उडदाची, ते टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याचा सॉफ्ट असा डो बनवायचा. अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं ते. त्यानंतर थोडंसं पाणी लागतं, त्यामुळे मी थोडंसं कोमट करून पाणी घेतलं. पोह्याच्या चमच्यानं अगदी 2-4 चमचे पाणी टाकलं त्यामध्ये. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं. हे बघा अशा प्रकारे एकदम सॉफ्ट डो बनवायचा. त्यानंतर साचा घ्यायचा. त्यामध्ये अशी त्याची प्लेट येते. साच्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं मधातून. या प्लेटला पण लावून घ्यायचं. असं आपण साचा विकत घेतला त्याच्यासोबत अशी प्लेट येते. नसेल तर मग दुकानावर पण भेटते. मुरक्कूची प्लेट द्या म्हटलं तर. अशा प्रकारे त्यामध्ये मग तो उंडा टाकायचा. एका ताटाला आपण तेल लावून घ्यायचं. तुम्ही बटर पेपरवर पण करू शकता, ताटावर पण करू शकता. त्यानंतर अशा प्रकारे ताटावर ते टाकून घ्यायचं. बघा किती छान येतं हे. बघा अशा प्रकारे मी बनवून घेले ते एकदम छान. तुम्हाला उडदाची डाळ नसेल टाकायची त्याच्यामध्ये, तुम्ही मुगाची सुद्धा डाळ टाकू शकता, पण उडदाच्या डाळीने जास्त टेस्टी लागतात. हे बघा एक तुम्हाला दाखवते मी हातात घेऊन. हे बघा अशा प्रकारे किती छान बनतात. हे बघा सर्व मी बनवून घेतले अशा. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकते तळायला. तेल टाकून गेले. नंतर तेल गरम झालं त्यामध्ये हे एक मुरक्कू तळायला टाकायचं. अशा प्रकारे छान बारीक गॅसवर तळून घ्यायच्या.
दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढायच्या, म्हणजे मग त्याला तेल राहत नाही. हे बघा, मोडत नाही तर काय नाही, तर किती छान बनतात बघा. बघा, मी एक तुम्हाला मोडून पण दाखवते. हे बघा किती क्रिस्पी बनतात हे दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.